आपण आता शेलारवाडी येथील तलावावरती उभा आहे। हा तलाव पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असून याची एकूण क्षेत्रफळाची आकडेवारी आत्ताच मी एका पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यावर समजली की ती साधारण 31 हेक्टरच्या आसपास आहे। आणि 31 हेक्टरचा हा जो तलावाचा परिसर आहे, मला वाटतं यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं अतिक्रमण झालेलं आहे। तुम्ही पाहताय पुढे ती पाण्याची टाकी जी दिसते, त्या टाकीपासून अनेक शेतकऱ्यांनी बरेचसा प्रकार हा अतिक्रमण मध्ये वाढलाय त्यांचा, असं स्थानिक लोकांकडून समजतंय। प्रत्यक्षरित्या किती अतिक्रमण आहे या पाटबंधारे विभागाच्या लोकांकडून वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल आल्याशिवाय कळणार नाही। तुम्ही पहा, या बाजूला सुद्धा काही क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये सुद्धा पाटबंधाऱ्याची जागा असून याच्यामध्ये अतिक्रमण झालंय असं प्रथमदर्शी इथल्या नागरिकांकडून समजतंय। विशेष बाब इथं अशी आहे की या ठिकाणी इथून जी पायवाट दिसते आता सध्या असेल तरी इथे मुख्यमंत्री सडक ग्राम योजनेमधून एक रस्ता करण्याचं स्वप्न तालुक्याने बाळगलेलं आहे। आणि हा रस्ता मला असं वाटतंय नांदूर गावापासून सहजपूरला जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडून तो जॉईंट होतो आणि समोर शेलारवाडी नावाचा एक भाग आहे, तिथपर्यंत तो जाणार आहे। पण मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये साधारण रस्त्याची रुंदी किती आहे, किती असावी, हे इथं शंकेचे कारण बनलेलं आहे। काही ठिकाणी रस्त्यामध्ये 2 गाड्या पास होणार नाहीत इतका छोटा रस्ता केलेला आहे। हे सगळं करत असताना या रस्त्याचा ठेकेदार बोबडे कंस्ट्रक्शन पाटस नावाच्या फलकावर तिथं नमूद केलेला आहे। पण या कंस्ट्रक्शन कंपनीचा जो मालक आहे तो फोन घेत नाही, त्यामुळे रस्त्याची वस्तुनिष्ठ परिस्थिती आणि माहिती मिळत नाही। मित्रांनो, विशेष बाब इथं अशी घडलेली आहे की या रस्त्याच्या कामाची मुदत मागील वर्षातील 8व्या महिन्यात संपलेली आहे आणि आज नव्या वर्षातील जानेवारीमध्ये आपण प्रवास करतोय। खरं तर 3 महिने मुदत संपून होऊन जो रस्ता पूर्ण नाही, त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करतोय, तर बेबनाव आणि चाल ढकलपणाची उत्तरे दिली जातात। हा रस्ता कदाचित इथल्या लोकांसाठी महत्त्वाचा असू शकतो, आपण ते मान्य करू, पण रस्ता खर्च होणार असेल तर तो रस्ता साधारण 2 गाड्या बसाव्यात इतका मोठा तरी व्हायला पाहिजे। प्रत्यक्षरित्या तशी परिस्थिती नाही। यापुढे जाऊन अशी माहिती हाती आलेली आहे, इथे रिलायन्स नावाच्या एका कंपनीचं फार मोठं उद्योगाचं कामकाज सुरू आहे आणि त्या रिलायन्स कंपनीच्या हितासाठी या रस्त्याचा कुणीतरी अट्टहास करतंय, असा सुद्धा आरोप इथं होताना दिसतोय। हा शेलारवाडी ग्रामस्थांसाठी अतिशय सुखकारक आणि चांगला रस्ता होऊ शकतो, पण इथल्या इरिगेशन कॉलनीच्या टप्प्यामध्ये म्हणजे या तळ्याच्या एका कॉर्नरवर जिथं मी उभा आहे तिथं उजव्या हाताला नागबोडी वळणाचा रस्ता होतोय। हा रस्ता प्रत्यक्षरित्या सरळ व्हावा, नागरिकांना तो उचित ठरेल, कारण वळणाच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते आणि हा नागबोडी रस्ता मोडत काढून तो सरळ करावा अशी माफक अपेक्षा इथल्या नागरिकांची असणे साहजिकच आहे। मात्र तसं केलं जात नाही। ठेकेदाराने अर्धवट रस्ता केलाय आणि अर्धवट रस्ता करून ठेकेदार नागरिकांची समजूत काढतोय। जो रस्ता केलाय त्याची गुणवत्ता प्रचंड खराब आहे। आत्ताच सिलकोट आणि त्यांची जी भाषा आहे त्यामधल्या खालच्या स्तरावरती जे वापर केलेलं मटेरियल आहे ते आता उचकटलेलं आहे, उचकलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामुळे मुख्यमंत्री सडक योजना ही नागरिकांच्या दृष्टीनं ही त्यांना त्रासदायक ठरणार असली तरी या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना ती बरकत देणारी आहे का, असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो आहे। परत एकदा आपण असं सांगूया की हा जो पाहताय तो तळ्याचा परिसर आहे। पाटबंधारे विभाग याची मालकी हक्क आहे आणि पाटबंधारे विभागाकडून त्यांची संपूर्ण क्षेत्राची जागा ताब्यात घ्यावी, म्हणजे हा नागमोडी वळण ठरणारा रस्ता आपोआप सरळ होईल। नागरिकांचं हित म्हणून रस्ता झाल्यास हा नागरिकांसह इथे येणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वापरण्यासाठी सुसज्ज होईल। म्हणून आम्ही या निमित्तानं आवाहन करतो पाटबंधारे विभाग आणि
मुख्यमंत्री सडक योजनेच्या सर्व अधिकाऱ्यांना की मित्रांनो, लोकांच्या हितासाठी खर्च होतो, त्या खर्चाचा खऱ्या अर्थानं उपयोग सत्कारमी लावायचा असेल तर नागरिकांच्या हिताचे आणि त्यांच्या विषयाचे त्यांना हित वाटणारे रस्ते केले पाहिजेत. ते ठेकेदाराच्या हितासाठी आणि अधिकाऱ्यांच्या आर्थिक बळकटीसाठी होऊ नयेत अशी शंका कुशंका ज्यावेळेस लोकांकडून निर्माण होते त्यावेळेस टीका टिप्पणीचा विषय होतो. म्हणून आपण सर्वांनी याकडे गांभीर्यानं पाहावे. चला आपण ज्या रस्त्याने चाललेलो आहोत तो रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमधला असून या रस्त्याची रुंदी अत्यंत तोकडी आहे. एकच मोठी गाडी इथून पास होऊ शकते आणि दुसऱ्या गाडीसाठी हा रस्ता अपूर्ण दिसतोय. प्रत्यक्षरित्या तुम्ही जर पाहत असाल तर साईड पट्टीचा जो काही भाग आहे तो इथं बऱ्यापैकी दिसतोय, पण यापुढे थोडं आपण जर गेलो तर साईड पट्टी नावाच्या रस्त्याच्या भागाची परिस्थिती बिकट आहे. आणि तुम्ही आता पाहू शकता की या रस्त्याची रुंदी आणि रस्त्याची अवस्था सध्या नवीन केल्यामुळे ती दिसण्यास रस्ता उत्तम वाटतोय, पण या रस्त्याच्या खाली ज्या पद्धतीचं कामकाज करण्यात आलेलं आहे ते बेबनाव स्वरूपाचं आहे असं